सोलापूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी रंजिता चाकोते बिनविरोध। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी रंजिता चाकोते यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली। घोषणेनंतर त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारला। 16 सदस्यीय स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाचे 14 सदस्य असल्यामुळे सभापती पदासाठी भाजपकडून रंजिता चाकोते यांचे नाव निश्चित करण्यात आले होते। त्यांच्या एकमेव उमेदवारी अर्जाची मुदतीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंद झाली होती। शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी केली असता एकमेव अर्ज आल्याने रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह इतर पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन सभापती रंजिता चाकोते यांचे अभिनंदन केले। पालिकेच्या आवारात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी चाकोते यांच्या कुटुंबियांची ही पालिकेत उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या सुमारे 1300 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी आता स्थायी समितीच्या सभापती म्हणून रंजिता चाकोते यांच्याकडे आली आहे। महिला ही शक्ती, प्रेम, कष्ट, त्याग याचे प्रतीक आहे। तिचा सन्मान, तिचा आदर, तिची सुरक्षा ही झालीच पाहिजे। त्यामुळं प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा आणि महिला दिनीनिमित्त मी प्रत्येक महिलेला त्याच्या महिला दिनाच्या शुभेच्छा देते। मी वाट बघतेय, देवेंद्रजी आज दुसऱ्यांदा बजेट सादर करत आहेत। त्याची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय। गेले 5-6 दिवस आम्ही थोडे मीडियाद्वारे सगळ्यांना त्याच्या सूचनाही देतोय, कारण प्रत्येक नागरिकांपर्यंत हे बजेट पोहोचणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे, हे काय सोयीसुविधा मिळणार आहे याच्यासाठी आज आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ती देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बजेटची। आपल्या नक्की असणार आहे। महिलांसाठी मी बोलल्यासारखं एक कमीत कमी 10 तरी पिंक टॉयलेट्सची सोय करून घेणार आहे। आपल्या ज्या 100 बसेस येणार आहेत त्यातल्या काही बसेस आपण रिझर्व ठेवणार आहोत महिलांसाठी, आणि या व्यतिरिक्त महिला रोजगारासाठी सुद्धा नक्कीच मी तरतूद करणार आणि हीच भेट महिला दिन निमित्त मी समजते की महिलांसाठी मी देऊ शकते, ही मोठी भेट असेल। चाकोते घराण्यामध्ये तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करता की पार्श्वभूमी तुमची जी आहे त्याच्याकडे? बाबूराव अप्पा चाकोते हे नगराध्यक्ष होते, पण ते लोकनेते होते। त्यांनी सोलापूरच्या राजकारणात सुवर्ण अक्षरांनी नाव नोंदवलं आहे। त्यानंतर आमचे काका विश्वनाथ चाकोते हे महापौर होते। त्याच्यानंतर आमचे सीताराम काका, त्यांनी विश्वनाथ चाकोतेंनी काकांनी सुद्धा पाण्याच्या जुनी पाईपलाईनमध्ये मोठं योगदान केलेलं आहे। त्याच्यानंतर सीताराम काकांनी थोडा कार्यकाळ सांभाळला। या सगळ्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरती मी स्वतःला अभिमान बाळगते की मी त्या कुटुंबातली सदस्य आहे आणि ही लोकसेवा, जनसेवा या कुटुंबाकडून नेहमीच चालत राहणार आणि माझ्याकडून मी होईल तेवढी सोलापूरच्या प्रगतीसाठी नक्कीच प्रयत्नशील असणार।